बेल्ट कुठं आहे? तू मलाच चूप चूप हो. आणि हे असं प्राण्यांना बघून चूप राहणं हे सगळं ताडोबावरून शिकले. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजले जवळपास 11:15 आणि मी थोडंसं आवरून घेतलं. आज घरातले पूर्ण कामं करून घेतले. थोडंसं माहिती नाही, आज थोडं थकल्यासारखंच वाटतं मला. आणि अन्वीला घेऊन गेला, आज अजयच घेऊन गेला. त्याला पण त्याच वेळेवर जायचं होतं. सो म्हटलं सोडून देतो मी, येताना घेऊन येणं. आणि भरपूर दिवसापासून फ्रीज क्लीन करायची होती, सो ते पण करून घे. सगळं सामान ठेवून दिलं सध्या यामध्ये टाकून, कारण बाकीचे जेवढे पण ट्रे आहेत ते सगळे धुवायला टाकलेले आहेत. म्हणजे धुवून वाढवले आहेत ड्राय होईपर्यंत. बाकी जे ग्लासचे आहेत ते सोबतच ड्राय झाले धुतल्यानंतर. आणि व्यवस्थित सगळं डब्यामध्ये भरून ठेवून दिलं सामान. नाहीतर काय होतं ना, घाईघाईमध्ये बाजारातून आणलं का सगळं पॉलिथिनमध्येच असतं. त्यामुळे आणि क्लीन पण करायची होती भरपूर दिवसापासून. नेहमी जर क्लीन करत असलं ना तर खूप लवकर फ्रीज क्लीन होतं. नाहीतर हे जे रबर्स वगैरे आहेत हे एवढे घाण होऊन जातात ना की एक लिमिट नंतर मग ते क्लीन पण होत नाही. गुड करते आणि जेवण करून घ्यायला जाते. आम्हीला बघू आता आज काय. आज तर तसं पाऊस नाही, काल दिवसभर पाऊस होतो दिवसभर. अन्वीचं रेनकोटसुद्धा घेऊन आणायचं होतं, कारण कधी कधी काय होतं ना, तिला आणायच्या वेळेलाच पाऊस स्टार्ट होऊन जातो. म्हणून म्हटलं एक आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये असलेलं बरं. तर चला 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 चला. अवतार बघ अन्वी तुझं कसं केलं. बेल्ट कुठं आहे? कुठे आहे? इथे ठेवलाय बॅगमध्ये. चल हा चल. दूध हवं आहे ना? दूध हो देते, चल वर. आहे दिसला? उडव नको, उडव नाही, दुरून बघ. पिल्लू आहे आणि पिल्लू आहे, उडव नाही. मला चुपरामध्ये तू हात कशाला लावते तिथे अन्वी? याआधी हिने असेच या ठिकाणी पक्ष्यांनी घरट दिलं तर अंडे फोडलेली आहेत. हो चुप चुप, बोलू नाही. तू मला चूप चूप हो. आणि हे असं प्राण्यांना बघून चूप राहणं हे सगळं ताडोबावरून शिकले. तिथे गाईड म्हणायची की शांत, हे हात नाही लावायचं. गाईड म्हणायची की शांत राहा. बघ उडालं. शांत राहा बोलू नका म्हणून ती तशी बोलते. नाही जायचं आता नेहमी तिथे अन्वी. धावेल तुझ्या मागे धावणार. टुटू हा तिथे पण आहे. पावसाचं वातावरण होतं खूप जास्त. या साईडने तर खूपच ब्लॅक झालेला आहे. काय माहिती आज पण पाऊस येतो की काय. संध्याकाळच्या इथेही काम होतं. उडते अन्वी, उडते. उडाली अन्वी, उडाली. उडाली अन्वी.
होतात बऱ्यापैकी. काय आणि दिवसभर पक्षी दाखवत राहणार. हा छान ॲटमॉस्फिअर क्रिएट झालेलं आहे मस्त. पण असं आहे ना की असं जर काही झालं ना की बाहेरचे कामच होत नाही अजिबात. 2-3 दिवस झालं आणि थोडंसं रेनकोट घेऊन आणावं असं वाटलं, पण बाहेरचं लाईट कसं सुरू आहे पण काही आणणं होत नाही. संध्याकाळी वातावरण खराब होतं आणि कानातले काढून ठेवते मी आजकाल. काम झालं की म्हणजे बाहेरून वगैरे न झालं की घरी असल्यावर काढून ठेवते. माहिती नाही मला जवळपास म्हणजे हा वर्ष स्टार्टिंगपासून असे कानातले घातले पेजचे की खूपच जास्त ना असं व्हाईट इथं होतो आणि दुखतात पण, आणि एका लिमिटनंतर मग ब्लड पण असतो. त्याच्यामुळे मी काढूनच ठेवतात. का पक्षी शो अंडा फुटला. हो अंडा पडला अन्वी हवेनी. आत्ता पडला ना अंडा म्हणजे. अच्छा आपला कापड पडला. हा कापड पडला जाऊन आणायला. खतरनाक काम आहे अन्वीचं. मला आधी वाटलं की अंडा फुटला. या ठिकाणी अंडा फुटला पक्ष्याचं हे बघा, आणि तो कापड पडलं त्या साईडला. म्हणून अन्वी सांगते चल चल खाली चल खाली. हो थांब येते येते येते. कशाला वर जायचं अन्वी? अन्वी वर कशाला जायचं? छान वाटत आहे खाली. असू दे तिथेच. पडलं ते खाली. गंदा आहे असू दे तिथेच. जा खेळ जा खेळ. ताईला आवाज दे. ताईला आवाज दे बर. कनक ताईला आवाज दे. इथून इथून इथून. जोरात. हळू धावायचं नाही जोरात. नाही पप्पा. कोण म्हणतो असं? अन्वीची ड्रॉइंग इथे गोल 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 गोल. चढून आवाज देते खाली. त्यासाठी एवढा पसारा मांडलेला अन्वीने ते सगळं फेकून दिलं. वायरला हात नाही लावायचा. वायरला हात नाही लावायचा. अरे अन्वी काय? हा? एवढ्या पावसात प्रेसचा कपडा. तिकडे पाऊस जोरात आहे. नाही तिकडे आलाच कुठे? इकडे आलाच नाही पाऊस. कपडे आहे बेटा ते. उडाला ना सगळा. इकडे पाऊस असतो. इकडे पाऊस नाही नाही आलाच नाही इकडे पाऊस. आणि थांब 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 थांब. झालं 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 झालं. काय शिकवलं मॅडम मी?
पाय मारायला प्रेयर कशी शिकवली? हात जोडून. प्रेयर कशी करतात? हात जोडून कसं सांगितलं अन्वी? ए अन्वी, हात जोडून. मला तर सांग, हात जोडून कसं सांगितलं? असं कोण करतंय?